डोसे जे आहे ते आपण नेहमीच बनवतो, पण आज जरा वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत मी डोशांची रेसिपी शेअर करणार आहे. तर आज आपण इथे काकडीचे डोसे बनवणार आहोत. तर नमस्कार, वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण काकडीचे डोसे बनवणार आहोत. तर त्यासाठी 2 काकडे घेतले आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरची घेतल्या आहेत. आता या काकडीची संपूर्ण साल काढून घेऊया. दाखवल्याप्रमाणे दोन्ही काकड्यांच्या साली इथे मी काढून घेतल्या आहेत. काकडी चिरत असताना देठाकडचा भाग पण आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण तो भाग जो आहे कडूसर असतो, त्यामुळे तोही काढून टाकायचा. आता इथे चांगल्या प्रकारे काकडी कट करून झालेली आहे. तशाच प्रकारे कोथिंबीर देखील बारीक चिरून घेऊया. काकडी छान बारीक चिरायची आहे, कारण ती आपल्याला मिक्सरला देखील फिरवायची आहे. काकडी छान बारीक चिरून घेतलेली आहे, एका ताटामध्ये काढून घेतली. आता आपण जे पीठ वापरणार आहोत ते दाखवते. तर इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी इतका रवा घेतला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरची तोडून घातल्या आहे, थोडीशी काकडी, आता थोडं तांदळाचं पीठ आणि बारीक असा रवा यामध्ये घातला आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. आणि आता ही मिक्सरला थोडंसं पाणी घालून सुरुवातीला हे फिरून घेऊया. तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी सुरुवातीला आहे. अशाच प्रकारे संपूर्ण बॅचेसमध्ये इथे मी याचं जे बॅटर आहे ते तयार केलं आहे. आता हे बॅटर मिक्सिंग बाऊलमध्ये मी काढून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलं आहे. आता चांगलं मिक्स करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मस्त कन्सिस्टन्सी आहे, परफेक्ट. आता आपण हे भिजत ठेवूया. तोवर लगेच आपण डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत. तर इथे मी 1 चमचा इतकी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातला आहे. आता इथे मी 1 टोमॅटो चांगला लाल कलरचा बघून तो यामध्ये घातला आहे. सोबतच लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीरीची काही देठे यामध्ये घातली आहे. यामध्ये घालूया चिंचेचे 2 तुकडे आणि 1 चमचाभर इतकं बॅडगी मिरची पावडर, मीठ आणि थोडीशी साखर. म्हणजे साखर घातल्यामुळे जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होतो आणि चटणीला एकदम चटपटीत चव येते, त्यामुळे साखर यामध्ये नक्की घाला. आता हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी असंच ठेवूया. इथे मी गॅस बंद केला आहे. व्यवस्थित थंड झाल्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण साहित्य घालून घेऊया आणि याची मस्त पाणी न घालता चटणी बनवून घेऊया. तर परफेक्ट आपली अशी चटणी बनवून तयार झाली आहे. एकदम मऊसूत चटणी तयार होते. एका वाटीमध्ये ही काढून घेतली आहे. आता यावरती तडका देऊया. तर त्यासाठी 2 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून याची चांगली तडतडीत अशी आपल्याला फोडणी घालायची आहे. चटणीवर फोडणी घातली की चटणीची टेस्ट जी आहे अजून वाढते, त्यामुळे फोडणी घालायचीच. आता आपलं पीठ चांगलं भिजलं आहे. त्यानंतर यामध्ये घातला आहे चिमूटभर इतका खाण्याचा सोडा आणि सोबतच 1 चमचाभर इतका लिंबाचा रस. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पीठ फेटलं तर मग ते एकदम हलकं फुलकं होतं आणि डोसे बनवताना खूप छान जाळी पडते. त्यामुळे जे बॅटर आहे ते चांगलं फेटून घ्यायचं. परफेक्ट असं आपलं बॅटर रेडी आहे. तवासुद्धा छान गरम झालेला आहे. तवा गरम झाला का नाही हे चेक करण्यासाठी पाण्याचा शिंपडा द्यायचा. परफेक्ट तवा गरम झालेला असला की लगेच आपण त्यावरती हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला
तेलाने आधी तवा ग्रीस करायचा, मग नंतर पाण्याचा त्यावरती शिंपका मारायचा. तवा व्यवस्थित गरम असला की मग लगेच बॅटर यावरती पसरवून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम बॅटर पसरवल्यानंतर कमी करायचा. वरच्या कडा चांगल्या सुकल्या की मग त्यावरती चमचाभर तेल घालायचं. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला जो डोसा आहे तो रंग पकडायला सुरुवात करत आहे. एकदम जाळी पण छान पडायला सुरुवात झाली आहे. मस्त आपला जो काकडीचा डोसा आहे तो परफेक्ट असा बनून तयार झाला आहे. कडासुद्धा सुकल्या आहे. आता ह्या कडा अलगद अलगद सोडून घेऊया आणि आपला जो डोसा आहे तो एकाच बाजूने आपल्याला भाजायचा असतो. हवा असेल तर तुम्ही दोन्ही बाजूंनी देखील भाजू शकता, परंतु असाच डोसा खायला पण खूप छान लागतो आणि दिसायलाही. आता तुम्ही बघू शकता मस्त काकडीचा डोसा इथे बनवून तयार आहे. कलर जर बघितला तर असं वाटतं हा मूग डाळीचा डोसा असेल, परंतु हा आपला काकडीचा परफेक्ट असा डोसा इथे बनवून तयार झाला आहे. अशाच प्रकारे संपूर्ण डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. आता दुसरा देखील डोसा तशाच पद्धतीने इथे मी यावरती स्प्रेड केला आहे. हे डोसे जे आहे ते अगदी झटपट तयार होतात आणि खायला देखील अप्रतिम लागतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. आता यावरती घालूया चमचाभर तेल आणि याच्या देखील कडा चांगल्या सुकून घेऊया. एकसारखा भाजला जावा यासाठी मी इथे अलगद हाताने तवा उचलून याला गॅसच्या फ्लेमवरती छान पकडलं होतं, जेणेकरून हा एकसारखा भाजला जावा. आता आपले जे डोसे आहे ते परफेक्ट बनवून तयार झाले आहे. लगेच हे सर्व करायला घेऊया. गरमागरम डोसे आणि अशी ही चटपटीत चटणी खायला अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अशाच सोप्या आणि झटपट रेसिपींसाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन नक्की प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.